2 minutes आपण वेट करू, then we will continue. Yes, rules of debit and credit. In case of personal account, yes, debit the receiver and credit the giver. In case of real account, debit what comes in and credit what goes out. In case of nominal account, debit all expenses and losses, credit all incomes and gains. ऑलमोस्ट मी 1000 टाइम्स तर म्हणलो असेल का हो हे आता लाईव्ह लेक्चर असलं असतं ना, ऑलमोस्ट तुम्ही पण 1000 टाइम्स म्हणलेला असला असतात माझ्यासोबतच, कारण मी म्हणायला होतो, जोरात बोलायला होतो मी लाईव्ह बॅच मध्ये. आता तुम्ही घरी बसून बोलताय का नाही मला माहित नाही, पण असं एक्सपेक्टेड होतं की तुम्ही पण माझ्यासोबत म्हणायला पाहिजे सगळे रूल्स. ऑलमोस्ट मी 1000 टाइम रिपीट केलेलं आहे हे रूल्स. जर तुम्ही कधी पण लास्ट फ्यू डेज मध्ये जरी जॉईन झालेलं असेल, तुम्ही 100 टाइम्स ऐकलेले असेल, काही जण 500 टाइम्स, काही जण 1000 टाइम्स ऐकलेले आहेत रूल्स. मग ऑटोमॅटिकली तुम्हाला हे रूल्स यायला पाहिजे, म्हणजे आठवण करायची गरज वाचायला नाही पाहिजे. पर्सनल अकाउंट म्हणजे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर असं यायला पाहिजे. इट शुड कम ऑटोमॅटिकली. ओके, तुम्हाला विचार करायची गरज नको, असं भासायला नाही पाहिजे विचार करायची गरज. ओके, नॉर्मली डायरेक्ट म्हणलं की रिअल अकाउंट म्हणलं डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. नॉर्मल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. It should come like that only. Okay, so now we are continuing problem number 12. I think last transaction 24th चं बघितलं होतं आपण. Do you remember 24th April 2020 चं? Please read 26th April, transaction on 26th April 2020. Please read next transaction 26th April चं. जे न्यूली जॉईन झालेले आहेत टेन्शन घेऊ नका, हे ऑलमोस्ट टॉपिक संपायला आलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक उद्या स्टार्ट होणार आहे. आजचं लेक्चर कळालं नाही तर टेन्शन घेऊ नका. ओके, तुम्हाला युट्यूबचे ऍक्सेस दिले जातील, तेवढं तुम्हाला बघावं लागेल. मिनिमम 8 to 10 डेज तुम्हाला वेट करावं लागेल न्यू स्टुडंट्स. 8 to 10 डेज तुम्ही पेशन्स ठेवून व्यवस्थित लेक्चर्स केलात तर 100% तुम्हाला कळणार आहे. येस, प्रॉब्लेम नंबर 12 वर आहे ना हो आपण. 13 वर गेलो का आपण? नाही ना हो, 12 वरच आहे. प्रॉब्लेम नंबर 12 मध्ये 26 एप्रिल चालू आहे अनिकेत. आपण तिथपर्यंत चालू होतो ना हो. हा, येस, प्रॉब्लेम नंबर 12 मध्ये 26. ओके, 26 एप्रिल 2020 चं ट्रान्झॅक्शन यू हॅव टू रीड. Purchased furniture of rupees 70,000 and amount paid by check at 12% GST. हो हो हो, सगळंच आहे बघा, भरपूर मिक्स मसाला आहे याच्यामध्ये. येस, प्लीज टेल मी. परचेस्ड फर्निचर ऑफ रुपीज 70,000 आहे. आपण फर्निचर परचेस केलं. फर्स्ट अकाउंट इज, येस, विच अकाउंट? फर्स्ट अकाउंट इज विच अकाउंट? येस, फर्स्ट अकाउंट इज furniture account. First account is furniture account. And we have purchased the furniture and amount paid by check. चेक म्हणल्यानंतर काय लक्षात यायला पाहिजे? येस, एव्हरीवन प्लीज टेल मी. चेक म्हणल्यानंतर तुम्हाला काय लक्षात यायला पाहिजे हो? बँक. सेकंड अकाउंट इज बँक अकाउंट. अँड 12% जीएसटी पण आहे. परचेस करताना आपण फर्निचर आपण जीएसटी पण पे केलेला आहे, 12% जीएसटी. सो थर्ड अँड फोर्थ अकाउंट विल बी सीजीएसटी अँड एसजीएसटी. बट मला आठवण येत नाहीये, मी विसरलेलं आहे, मी ब्लँक आहे. इनपुट लिहायचं का आउटपुट लिहायचं तुम्ही सांगणार आहे मला. एव्हरीवन प्लीज टेल मी whether it will be input CGST and input SGST or output SGST and output CGST. Please tell me. Everyone is saying, almost who is answering, everyone is telling me, sir, this is input CGST and input SGST, sir. तुम्ही विसरलेला असेल, बट सर आम्ही विसरू शकत नाही सर. तुम्ही सांगितला होता परचेस असताना, येस, कुठलाही परचेस असो, परचेसच्या वेळेस जर जीएसटी असेल, येस, इन केस ऑफ परचेस ऑफ एनिथिंग, if GST is there, it should be input CGST and input SGST. सर ते IGST म्हणून तुम्ही काहीतरी सांगितलं होतं. हा, मी 11th ला ते डिटेल मध्ये एक्सप्लेन करत नाही. ओके, 11th ला त्यांचं फोकस आहे CGST अँड SGST वर. सो डिटेल मध्ये आपण थोडंसं CGST अँड SGST बघतो. हे पण डिटेल नाही आहे, बेसिक्स आहे. डिटेल नाही आहे हे पण. ओके, सो these are the 4 accounts.
furniture account, bank account, input CGST and input SGST account. Now furniture account is, sir, furniture account is real account, sir. We all know that, sir. And bank account is a personal account, but we use shortcut, sir. Okay, and then input CGST and input SGST account. This is nominal account, sir. So we have every account. Okay, personal, real, nominal सगळे आहेत आपल्याकडे व्हरायटी. हा, ज्यांना पण हँडरायटिंग वगैरे अजिबात काय कळत नाहीये त्यांच्यासाठी मी काय करतो, कम्प्लीट लिहितो. काही न्यू स्टुडंट्स आहेत त्यांनी म्हणणार सर तुम्ही काय लिहिता आम्हाला कळतच नाहीये. हे नॉमिनल अकाउंट येतो, इनपुट CGST and input SGST. Now furniture is real account. Yes, rule of real account. Debit what comes in and credit what goes out. Yes, if furniture comes into the business, debit furniture account. If furniture goes out of the business, credit furniture account. बघा तुम्ही काय केलेलं आहे. We purchased the furniture. We have purchased the furniture. आपण खरेदी केलेलं आहे फर्निचर. फर्निचर आपण परचेस केलेलं आहे. परचेस केल्यानंतर, खरेदी केल्यानंतर फर्निचर बिझनेस मध्ये येणार आहे. फर्निचर कम्स इनटू द बिझनेस अँड वी डेबिट व्हॉट कम्स इनटू द बिझनेस. सो फर्निचर अकाउंट विल बी डेबिटेड. मी कलर चेंज करतो, एकच मिनिट. फर्निचर अकाउंट विल बी डेबिटेड. फर्निचर अकाउंट विल बी डेबिटेड. येस. नाउ बँक अकाउंट इज पर्सनल अकाउंट. बँक अकाउंट साठी मी एक सिंपल शॉर्टकट सांगितलेलं आहे, सगळ्यांना लक्षात आहे का बघा. इफ बँक बॅलन्स इन्क्रीजेस, डेबिट बँक अकाउंट. इफ बँक बॅलन्स डिक्रीजेस, क्रेडिट बँक अकाउंट. बघा बँक बॅलन्स वाढतंय का बँक बॅलन्स कमी होतं चेक करा. तुम्ही काय केलेलं आहे, ट्रान्झॅक्शन रीड करा. परचेस्ड फर्निचर ऑफ ₹70,000 अँड अमाऊंट पेड बाय चेक ऍट 12% GST. अमाऊंट पेड बाय चेक, आपण पे केलेलं आहे. आपण पे केलेलं आहे. वी हॅव पेड बाय चेक. अमाऊंट पे केल्यानंतर यस, बँक बॅलन्स इन्क्रीज होणार का डिक्रीज हो? सर डिक्रीज होणार सर. अहो अमाऊंट बॅलन्स कमी होणार ना, बँक मधून बॅलन्स आपल्या कट होणार. दॅट मीन्स बँक बॅलन्स डिक्रीजेस. अँड बँक बॅलन्स डिक्रीज असेल तर काय करायचं, बँक अकाउंटला क्रेडिट. ओके, वी क्रेडिट बँक अकाउंट. नाउ हा, या प्रॉब्लेम मध्ये आपण देना बँक अकाउंट युज करतोय, करेक्ट आहे. देना बँक अकाउंट या प्रॉब्लेम मध्ये हो, आधीपासून बघा देना बँकच आहे ना. अजून आपला तेच प्रॉब्लेम चालू आहे बघा. 3-4 दिवस झाले, 3-4 दिवस झाले देना बँकचाच प्रॉब्लेम चालू आहे. आर यू गेटिंग मी? बँक अकाउंटच्या जागी सुरुवातीपासून मी देना बँकच युज करतोय. ओके सर, इन्स्टेड ऑफ देना बँक अकाउंट यू कॅन ऑल्सो यूज बँक अकाउंट. त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. सो नाउ इनपुट CGST and input SGST account is nominal account. Debit all expenses and losses and credit all incomes and gains. Yes, everyone, please tell me whether I should debit input CGST and input SGST account or we should credit input CGST and input SGST account. आपण फर्निचर पे करताना हे बघा, आपण 70,000 देणार नाहीये. 70,000 प्लस 12% GST देणार आहे. दॅट मीन्स वी आर पेइंग GST ना. फर्निचर परचेस करताना आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे. 70,000 प्लस GST. आता कॅल्क्युलेट करू आपण नंतर ते. समथिंग समथिंग, मग इथं समथिंग समथिंग जास्त येणार ना. 70,000 च्या वर येणार. सो वी आर पेइंग GST. Business is paying GST, so this is an expense for business and we debit all expenses and losses. So we will debit input CGST and input SGST. Same rule आहे, same accounts आहेत. ओके, नॉमिनलच आहे. येस. किती जणांना शॉर्टकट पाहिजे हो जीएसटी साठी? थोडंसं सर आम्हाला शॉर्टकट सांगा. शॉर्टकट. हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट शॉर्टकट फॉर GST? जीएसटी साठी एकदम सिंपल शॉर्टकट सांगतो मी. फार सिंपल. तुम्हाला जर हे आता मी सांगितलं ना, जीएसटी फार इझी वाटणार आहे. फक्त थोडं डोकं लावायचं, जास्त नाही, थोडं. आतासाठी आहे हे ओनली फॉर 11th. ओनली फॉर 11th. इनपुट CGST अँड इनपुट SGST असेल ना, तर विचार न करता तुम्ही डेबिट करायचं. विचार न करता तुम्ही डेबिट करू शकता. आणि आउटपुट असेल, नाही तरुण बसू दे, भरपूर वेळा सांगितलेलं ते रिपीट होऊ शकत नाही. आउटपुट असेल म्हणजे सेलच्या केसमध्ये आउटपुट CGST आणि आउटपुट SGST असते. आउटपुटला असेल आउटपुट CGST आणि आउटपुट SGST, तर तुम्ही काय करू शकता, त्याला क्रेडिट करू शकता. दिस इज शॉर्टकट. दिस इज ओनली फॉर 11th. असं लर्न करायचं नसतंय. बट 11th ला अचानकच तुम्हाला अकाउंटिंग पण नवीन,
त्याच्यामध्ये जीएसटी असं भरपूर काही दिल्यामुळं, आणि ते पण हाफ नॉलेज आहे, हे कम्प्लीट नॉलेज नाहीये. जीएसटीचं तुम्हाला मी कम्प्लीट नॉलेज देऊ शकत नाही 11th आणि मी देऊ शकलो असतो बुकमध्ये असलं तर. बुकमध्येच त्यांनी असं दिलेलं आहे, फार ब्लंडर केलेले आहेत. जसं आपण एक्झाम्पल पण बघितलं फ्यू डेज बॅक. ओके, असं प्रॅक्टिकली चालत नाही, फार ब्लंडर्स आहेत त्याच्यामध्ये. सो मी एक शॉर्टकट तुम्हाला सांगितलेलं आहे. इनपुट असेल तर आपण डेबिट, आतापर्यंतचे सगळे चेक करा तुम्ही. इनपुटला सगळीकडे डेबिटच आहे बघा. आता याचं लॉजिक पण सांगतो मी. आपण इनपुट कधी घेतो? आपण इनपुट सीजीएसटी आणि इनपुट एसजीएसटी, तरुण लक्ष द्यायचंय. इनपुट सीजीएसटी आणि इनपुट एसजीएसटी कधी घेतो आपण? एकतर परचेस असताना किंवा पेमेंट करत असताना. हे बघा, परचेसच्या वेळेस तर घेतोच आपण. फर्निचर परचेस केलं, कॉम्प्युटर, गुड्स परचेस केलं, तेव्हा जीएसटी असेल ना, तर आपण इनपुट घेतो. आणि पेमेंटच्या केसमध्ये पण घेतो आपण. हे एक्झाम्पल बघितलं होतं बघा ट्रान्सपोर्ट चार्जेसचं. डू यू रिमेंबर? लास्ट लेक्चरमध्येच आपण ट्रान्सपोर्ट चार्जेसचं पेमेंट करत होतो. त्याच्यावर जर जीएसटी असेल तर ते पण आपण काय करतो? पे करतो. मग तेव्हा आपण काय करायचं होतं? इनपुटच घ्यायचं होतं. डू यू रिमेंबर? डू यू रिमेंबर? इन केस ऑफ परचेसेस और इन केस ऑफ पेमेंट्स, तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल ना, परचेसच्या वेळेस पण काय करत असतो आपण? पेमेंटच करत असतो. परचेस केल्यानंतर पेमेंट करावं लागेल ना हो. पेमेंट लगेच केलं नाही तर आफ्टर 1 मंथ तरी पेमेंट करायचंच आहे. ऑन क्रेडिट परचेस असेल समजा, ऑन क्रेडिट परचेस केलात तुम्ही गुड्स किंवा फर्निचर किंवा कॉम्प्युटर वगैरे, तरी नंतर तरी पेमेंट करायचंच आहे. इन केस ऑफ पेमेंट और पेएबल असताना अमाऊंट, जीएसटी असेल ना तर इनपुटच घ्यायचं आणि इनपुट घेतला तर डेबिटच करायचं. मग डोकं कुठं लावायचं तुम्हाला? इनपुट तुम्ही करेक्ट घेतलात, इनपुट का आउटपुट, तर तुमचं करेक्ट येणार आहे डेबिट क्रेडिट. ओके सर, मग आउटपुट कधी घ्यायचं? इन केस ऑफ सेल, सेल ऑफ गुड्स असेल, सेल ऑफ फर्निचर, मोटर कार किंवा कॉम्प्युटर, काही तुम्ही सेल करत असेल, तुम्हाला अमाऊंट मिळत असेल, सेल केल्यानंतर अमाऊंट मिळणार आहे आता. आणि रिसीटच्या केसमध्ये पण जीएसटी असेल. समजा सर्व्हिस देता तुम्ही, सर्व्हिस. आता मला सांगा, मी अकाउंट शिकवतो, ओके, अकाउंटचा क्लास घेतो मी. मी तुम्हाला काय करतो? सर्व्हिस देतो. मी काय गुड्स देतो का तुम्हाला? सर तुम्ही बुक देताना होते. बुक ते आहे हो, बट महत्वाचं ते इम्पॉर्टंट एलिमेंट बुक नाहीये. इम्पॉर्टंट एलिमेंट हे टीचिंग आहे. वर्षभर मी जे शिकवतो ते नॉलेज इम्पॉर्टंट आहे. ते बुक तर काय हो, सगळेजण बघू शकतात. बट जे मी क्लासमध्ये घेतो ते सगळीकडे मिळणार आहे का तुम्हाला? ते मिळू शकत नाही. ते सर्व्हिस होत आहे. मग सर्व्हिसच्या केसमध्ये गुड्स नसताय. बट मला जर पैसे मिळत असतील, आता मला फीज मिळतात. मग आता जीएसटी आपला ऍप्लिकेबल नाहीये. अदरवाईज तुम्हाला जीएसटीचं बिल मिळालं असतं. इनव्हॉइस किंवा रिसीट तुम्हाला देताना मला जीएसटी पण असलं असतं त्याच्यामध्ये. बट जीएसटी कंपल्सरी नाहीये. त्याला ऍप्लिकेबिलिटी वगैरे, मोठं फर्म लागतंय त्याला. मोठा बिझनेस असेल तर जीएसटी ऍप्लिकेबल असतंय. आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाहीये. बट इन केस ऑफ रिसीट, आउटपुट जीएसटी असते. आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एसजीएसटी. और इन केस ऑफ सेल, आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एसजीएसटी. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि आउटपुट असेल तर काय करणार तुम्ही? क्रेडिट करणार. शॉर्टकट कळालंय का? आउटपुट असेल तर काय करणार आहे तुम्ही? क्रेडिट. सगळ्यांनी मला प्रॉमिस करायचंय तुम्ही असंच करणार म्हणून. असंच करणार का तुम्ही सगळे? सगळे प्रॉमिस करतायत का मला? व्हेरी गुड. व्हेरी गुड. नाउ प्लीज राईट डाऊन द एंट्री. फर्निचर अकाउंट डेबिट. अहो अमाऊंट माहित नाही ना. अमाऊंट तुम्ही सांगणार मला. येस, 70,000 इज फॉर फर्निचर. फर्निचर 12% जीएसटी आहे. 12% जीएसटी आहे. मग 6% सीजीएसटी असणार अँड 6% एसजीएसटी. येस एव्हरीवन, प्लीज टेल मी 6%. किती येतात तो 6%? टेल मी 6% आर नॉट 12%, प्लीज हो. कॅल्क्युलेट करा. हे बघा, हे 10% जात आहे. तुम्ही युनिट प्लेस काढला तर 10% मिळतंय. 10th प्लेस पण काढला तर हे 700 जे आहे हे 1% आहे. हे 700 जे आहे 1% आहे. मला पाहिजे किती हो? मला पाहिजे 6%. मग इंटू 6 करायला. ह्याला इंटू 6 करा. किती येत आहे सांगा मला? 4200. व्हेरी गुड. हे मॅथमॅटिक्स आहे. दिस इज नॉट अकाउंट. दिस इज ऍब्सोल्युटली 100% मॅथ्स. दिस इज नॉट अकाउंट्स. Percentage calculation, addition, subtraction, multiplication, division is not accounts, is maths. 100% maths.
सो टोटल विल बी हाऊ मच? आपण पेमेंट किती केलो सांगा टोटल? प्लीज एनीवन. 70,000 प्लस 4,200 प्लस 4,200. मला येत नाही असं नाहीये, बट तुम्ही सांगायचंय टोटल हो. 70,000 पण घ्यायचं याच्यामध्ये. 8,400 म्हणू नका. 78,400. येस. आपण पेमेंट कितीचं केलं असेल हो तुम्ही सांगा? पेमेंट कितीचं केलेलं असेल सांगा? फोनपार्के तुम्ही 4,200 एकच घेतलात वाटतं बघा. येस, 78,400. हा, आपण पेमेंट किती केलेलं आहे? एव्हरी वन इज सेइंग आपण पेमेंट किती केलेलं? चेक दिलेलं आहे ना बँक अकाउंटचं, बँक अकाउंट मधून जे बॅलन्स कमी होणार आहे ते 78,400 असणार आहे. ओके, सो एंट्री विल बी फर्निचर अकाउंट डेबिट 70,000, इनपुट CGST अकाउंट डेबिट 4,200, इनपुट SGST अकाउंट 4,200 to bank account 78,400. Okay, so please write down date काय हो? Yes, on 26th of April 2020 we have purchased furniture, so we will debit furniture account for 70,000. हा, जे न्यूली जॉईन झालेत प्लीज टेन्शन घेऊ नका हो. तुमचं फर्स्ट लेक्चर आहे. हा, हे या टॉपिकचं लास्ट लेक्चर आहे, त्यामुळे मे बी तुम्हाला फास्ट वाटत असेल और काहीच कळत नसेल. मिनिमम तुम्ही 7 to 8 डेज द्यावं लागतात, ते पण कधी? आफ्टर वॉचिंग युट्यूब लेक्चर्स. आता युट्यूबचे तुम्हाला जे ऍक्सेस मिळणार आहे ते ऍक्सेस मिळाल्यानंतरच तुम्हाला हे कळू शकतंय. डायरेक्टली हे अवघड जाणार आहे. ओके, आणि याच्यामध्ये जीएसटी पण आलाय आता. ओके, आता कॉम्प्लेक्स थोडस क्वेश्चन्स घेतोय मी. हे इझी क्वेश्चन्स नाही आहेत एकदम. इझी वाटतात कधी ज्यांनी माझ्यासोबत आहेत आधीपासून त्यांना. अचानकच कोण बघितलं तर ते अवघड होणार आहे. ओके, सो narration will be being furniture purchased at 12% GST. Being furniture purchased at 12% GST. Ha. Those who have completed, please read next transaction. Please read next transaction, please. Please read next transaction. Those who have completed, please read next transaction, which is on 28th of April 2020. Please read transaction on 28th of April. Yes.
28th of April 2020. What happened on 28th of April? We have sold motor car worth rupees 1 lakh at 18% GST and sales proceed credited to our account. And sales proceed were credited to our account. Our account म्हणजे बँक अकाउंट म्हणायचं आहे त्याला. our बँक अकाउंट म्हणायचंय. हे विकल्यानंतर पैसे कुठं क्रेडिट झाले? बँक मध्ये क्रेडिट झाले. ओके, म्हणजे आपल्याला चेक वगैरे मिळाला असेल किंवा ऑनलाईन ट्रान्सफर त्यांनी केलेला असेल. सो वी विल यूज देना बँक अकाउंट. या प्रॉब्लेम मध्ये देना बँक अकाउंटच यूज करायचं हो. इथं बँक अकाउंट ऐवजी तुम्ही देना बँक लिहा. 100% तुम्हाला करेक्ट सोल्युशन करायचं असेल म्हणजे हे पण करेक्टच आहे म्हणा. बट आपण देना बँक अकाउंट यूज करतोय ना हो. तुम्ही काय करू शकता इथं बँक ऐवजी ना देना बँक अकाउंट लिहा. ओके, कारण या प्रॉब्लेम मध्ये त्यांचं फोकस तिथं आहे बँक अकाउंट बघा. त्यांनी फक्त देना बँक असं फोकस केलेले आहेत. आपल्या बँक अकाउंट मध्ये आले म्हणजे कुठल्या बँक अकाउंट मध्ये? देना बँकच्या अकाउंट मध्ये. ओके, येस, वी हॅव सोल्ड मोटर कार. आपण काय सेल केलेलं आहे सांगावं सगळ्यांनी? वी हॅव सोल्ड मोटर कार. सो फर्स्ट अकाउंट विल बी मोटर कार अकाउंट. First account will be motor car account. We have sold motor car, so first account will be motor car account. And amount is credited to our bank account, which is Dena bank account. So second account will be Dena bank account. And yes, we have GST in case of sale. Everyone, please tell me whether it will be input or output. Whether it will be input or output. Yes, in case of sale, we will write output CGST and output SGST. We have sold motor car. Very good, very good. लास्ट काही आन्सर्स मी तुम्हाला सांगतो. कुलकर्णी, हर्ष, चव्हाण, देशमुख. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाकीच्यांनी पण आन्सर दिलेले, नाव घेतलं नाही तर नाराज होऊ नका. ओके, शेवटचे काही आन्सर्स मी सांगितलेले. ओके, येस, वी हॅव सोल्ड मोटर कार. सो फर्स्ट अकाउंट इज मोटर कार अकाउंट. Second account is Dena bank account because we have received this amount or sale proceeds into our bank account, that is Dena bank account. And GST rate किती आहे? 18% GST rate त्यांनी दिलेलं आहे. They have mentioned 18% GST. So 9% will be CGST and 9% will be SGST. So in case of sale, we use output CGST and output SGST account. And now, please tell me, motor car account is which account? Personal, real, or nominal? Yes, everyone. Yes, everyone has to answer. Please answer me. Motor car account is which account? Yes, everyone is saying motor car account is real account. Very good. Dena bank account is personal account. Dena bank account is personal account. Now output CGST and output SGST will be nominal account. Okay, हे nominalच असणार आहे हो. आउटपुट आहे म्हणून चेंज होत नसतंय. ओके, नॉमिनलच असणार आहे. Yes, so motor car account is real account. Yes, whether to debit motor car account or credit motor car account. Please everyone tell me. In case of real account, debit what comes in and credit what goes out. If motor car comes in, debit motor car account. If motor car goes out, credit motor car account. We have sold motor car. We have sold motor car worth rupees 1 lakh. We have sold, आपण विकलेलं आहे. As we have sold motor car goes out of the business. विकल्यानंतर आपण देऊन टाकतो त्यांना, ज्यांना आपण सेल केलेलं त्यांना देणार ना, बिझनेस मधून जाणार. We have sold motor car, so motor car goes out of the business and we credit what goes out, so motor car account will be credited. Yes, Dena bank account is personal account, but we follow shortcut for bank account. If bank balance increases, debit bank account. If bank balance decreases, credit bank account. Yes, everyone, please tell me whether bank balance will increase or decrease or debit or credit असं पण सांगू शकता तुम्ही. आपण मोटर कार सेल केलो, मग आपल्याला पैसे मिळणार ना हो. मोटर कार विकला समजा, मोटर कार याची कार समजा, कार तुम्ही सेल केलात, मग तुम्हाला पैसे मिळणार ना. सेल प्रोसीड्स कुठं क्रेडिट झाले? तो सेल प्रोसीड्स आर क्रेडिटेड इन अवर अकाउंट, म्हणजे बँक अकाउंट मध्ये क्रेडिट झाले ते. हा, काही जण काय करतात सांगतो तुम्हाला, हे क्रेडिटेड टू अवर अकाउंट आहे ना, बँक अकाउंटला क्रेडिट झालेलं आहे, मग लगेच इथं क्रेडिट म्हणतात.
तुम्ही ब्लंडर करता, इथे डेबिट येत आहे. तुम्ही बँकचं अकाउंटिंग करत नाहीये, आपल्या बिझनेसचं अकाउंटिंग करताय. आपल्या अकाउंटमध्ये जमा झालेत. आपल्या अकाउंटमध्ये काय झालेलं आहे, जमा झालेलं आहे. त्यांनी सेल प्रोसीड जे आहेत मोटर कार 1 लाख प्लस जीएसटी जे पण असेल आता कॅल्क्युलेशन करू आपण. त्या अमाउंट आपल्याला चेक दिलेला असणार. त्या अमाउंटनी बँक बॅलन्स इन्क्रीज होणार आहे, वाढणार आहे. बँकेमध्ये अमाउंट येणार आहे. कारण कार सेल केलेला आपल्याला पैसे मिळायला पाहिजे ना हो. कसं मिळाले मग? कॅश मिळालेलं नाहीये. बँक बॅलन्स इन्क्रीज झालेला आहे. बँक बॅलन्स इन्क्रीज झाल्यानंतर आपण डेबिट करतो. सो बँक अकाउंट विल बी डेबिटेड. आता प्रॉब्लेम काय होतं माहिती का? आता तुम्ही काय म्हणते तुमच्यामधले काही जण, सर इथं क्रेडिटेड लिहिलंय ना हो सर. तुम्ही डेबिट कसं करता सर बँक अकाउंटला? अहो मी तुम्हाला तेच सांगतोय. समजा एक्झाम्पल मी कसं सांगतो बघा. ए आणि बी तुम्ही फ्रेंड आहे. हे तुम्हीच आहे हां हे. हे तुम्हीच आहे हां. ए गिव्हज ₹10 टू बी. असं ट्रान्झॅक्शन आहे समजा. मग तुम्ही बीच्या अँगलने विचार केलात ना, तर बी रिसीव्हज ना हो. ह्यानी पेज म्हणजे काय असतंय? ए पेज म्हणजे बी रिसीव्हज ना. हे समजतंय का तुम्हाला? आपण कोणाच्या अँगलने विचार करतोय ते पण इम्पोर्टंट आहे. तुम्ही म्हणणार हे 2 वेगळे ट्रान्झॅक्शन आहेत. तसं नाहीये. तुम्ही कोणाच्या अँगलने विचार करताय ते इम्पोर्टंट आहे. ए काय म्हणणार मी बीला पे केलं ₹10. बी म्हणणार मला मिळाले ₹10. दोन्ही एकच आहे ना हो. कोणाच्या अँगलने विचार करताय दॅट इज मोस्ट इम्पोर्टंट. आता आपण बँकच्या अँगलने विचार करतोय का? नो. वी हॅव टू थिंक फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ बिझनेस. बिझनेसमध्ये काय झालेलं आहे, आपल्याला अमाउंट मिळायला पाहिजे. आपलं बँक बॅलन्स इन्क्रीज झालेलं आहे. त्यामुळे आपण त्याला डेबिट करणार. मग असं नॉर्मली आता तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही. तुम्ही पासबुक वगैरे बघितलेलं असेल का बँक अकाउंट नाही. बट पुढचं सांगतोय हां मी फार. आता हे बाउन्सर गेलं तर समजून घ्या तुम्ही. तुम्ही जर बँक अकाउंटला डेबिट करत असेल ना, तर पासबुकमध्ये ते क्रेडिट होत असतंय. हे असं आहे. ए पेज म्हणताय ना, बी रिसीव्हज म्हणताय. तसंच असतं इथं. तुम्ही बिझनेस म्हणताय मी बँक अकाउंटला डेबिट करतो. बँक म्हणताय मी तुमच्या अकाउंटला क्रेडिट करतो. असं असतंय ते. तुम्ही कोणाच्या अँगलने विचार करताय ते इम्पोर्टंट आहे. ओके. त्यामुळे आता बँकच्या अँगलने विचार करायचं नाही. वी हॅव टू थिंक फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ बिझनेस. ओके. सो वी विल डेबिट बँक अकाउंट ॲज बँक बॅलन्स विल इन्क्रीज. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. कन्फ्यूज करून घ्यायचं नाही, सर तिथं क्रेडिटेड लिहिलंय तुम्ही डेबिट कसं केलात म्हणून. ना आउटपुट सीजीएसटी तर सगळे शॉर्टकटनी सांगायचंय. आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एसजीएसटी काय करणार हो तुम्ही? शॉर्टकटनी सांगायचं तुम्ही आता. सगळ्यांना माहित आहे क्रेडिट. मी ऑलरेडी सांगितलेलं आउटपुट म्हणल्यानंतर क्रेडिटच करायचं. सर लॉजिक पाहिजे आम्हाला. येस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. नॉमिनल अकाउंटचा रूल काय हो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता मोटर कार सेल केल्यानंतर तुम्हाला 1 लाख मिळणार नाहीयेत. 1 लाख प्लस 18% जीएसटी मिळणार आहे तुम्हाला. 1 लाख प्लस जीएसटी मिळणार आहे तुम्हाला. मग हे 18% जे आहे जीएसटी हे मिळणार आहे ना हो तुम्हाला. समथिंग समथिंग तुम्हाला मिळणार आहे ना एक्स्ट्रा. समजतंय का? यू विल रिसीव्ह मोर दॅन 1 लाख. मग हे जीएसटी पण तुम्हाला मिळणार आहे. दिस इज अन इन्कम फॉर यू. सो क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सो वी विल क्रेडिट आउटपुट सीजीएसटी अँड आउटपुट एसजीएसटी. ओके. लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. लास्ट 1 मिनिट. न्यू मीटिंग सगळ्यांनी लगेच जॉइन करायचा. हे आपण क्वेश्चन कंप्लीट करू आणि हे टॉपिक एंड करू. ओके. सी यू. सेम मीटिंग आयडी पासवर्डने तुम्ही लगेच जॉइन व्हायचंय.